अर्धा चमचा साखर, अर्धा ते पाऊण चमचा साखर टाकायची आहे, लिंबाचा रस 1.25 चमचा, सगळ्या गोष्टी एकत्र करून घेतलेल्या आहेत आणि आता मी इथे एक तडका तयार करतोय। याला आपण तेल लावून घेतोय खाली, अर्धा चमचा मोहरी, मोहरीचे दाणे आणि मोहरीचे दाणे तडतडल्यानंतर फुटल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे याच्यात अर्धा चमचा जिरे, हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे, मी साधारणपणे 3 हिरव्या मिरच्या याच्यात वापरतोय। त्याचबरोबर याच्यात पहिले आपण टाकूया थोडे तीळ, कढीपत्ता, त्याचबरोबर कांदा याच्यात टाकतोय, कांदा छोटा कांदा बारीक चिरलेला, जरा थोडंसं परतून घेतल्यानंतर मी याच्यात टाकणार आहे हळद, एक अर्धा चमचा, एक 2-3 चिमूट हिंग, त्याच्यामुळे त्याचा स्वाद खूप मस्त येणार आहे या दोन्ही गोष्टी टाकल्यामुळे, आणि हळद टाकल्यानंतर त्याचा रंग पण छान येतो। बस, तेल मुद्दामून मी याच्यात कमीच वापरलेलं आहे आणि आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाकायच्या आहेत आपल्या डाळीच्या आणि मक्याच्या मिश्रणामध्ये। थोडीशी जिरेपूड पण टाकतो याच्यात, कोथिंबीर भरपूर, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे आणि नंतर 2 गोष्टी आपल्याला टाकायच्या राहिलेल्या त्याच्यामध्ये, तर बेकिंग पावडर आणि फ्रूट सॉल्ट। थोडंसं मीठ आणखीन वाढवतोय, जाणार थोडी, एक 2 चिमूट बेकिंग पावडर, आता इथे मी अवन गरम करायला ठेवलेला आहे, प्रीहीट करायला ठेवलेला आहे आणि याला मी बेकिंग करणार आहे, साधारणपणे 20 मिनिटाला बेक करणार आहे आणि 180 डिग्रीजवर। आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला फ्रूट सॉल्ट। आता फ्रूट सॉल्ट घालताना काय करायचं आहे, हे टाकल्यानंतर याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे, एक चमचा मी फ्रूट सॉल्ट याच्यात टाकणार आहे। थोडं पाणी टाकलं ना की ते असं त्याला फेस यायला लागतो आणि आपलं हे जे मिश्रण आहे ते हलकं होतं छान। बस, आता हे जास्ती हलवायचं नाही आहे, फक्त एकत्र केलं सगळं की आपल्याला या ट्रेमध्ये टाकायचं आहे। मस्त रंग आलाय, चव पण भारी येईल याची। बस, तीळ कुठे गेले? हां, तीळ थोडे वरती टाकू आपण। येस, भारी लागणार आहे एकदम हे। मंडळी, याला बेक करून घेतो आता मी, साधारणपणे 20 मिनिटाला बेक करीन 180 डिग्रीजवर। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हां, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे।
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.